सावित्रीबाई फुले माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे की कोण होत्या? कोण होतं त्यांनी शाळा शिकवली, मुलीसनी काढली शाळा ही सगळी. होय कोणी काढली? मग मुलीसनी शिकायलाच बंधन होतं ना, मग हा. त्यांनीच काढलं की रस्त्यावर मुलीसनी होय शिकायला. हा मग मुलं त्या सावित्रीबाई फुलेमुळे सगळे या नौकर वर्ग ही आता सगळं सुधारणा त्यांच्यामुळे झाली स्त्रियांची. होय नाहीतर चुलन मुलं म्हणायची त्यांना कशाला शाळा. शाळेत ग मी जाता मला आठवती सावित्री माता, मला आठवती सावित्री माता, त्यांचा शब्द मी मनात जाणीता, त्यांचा शब्द मी मनात जाणीता. आलं का बरोबर? हा बरोबर आली, चांगलं म्हणते असं एक. आणि लगेच जुळवलं की 5 मिनिटात तुम्ही म्हणल्यावर. मुलींना माहितीच नाही कोणामुळे शिकतात ते. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगितलं, चांगलं सांगितलं. शाळेत ग मी जाता, शाळेत ग मी जाता, मला आठवले आठवले महात्मा ज्योतिबा, मला आठवले आठवले महात्मा ज्योतिबा, मला आठवतात ते माझे आहेत पिता, ते आहेत माझे पिता, सावित्री माई माझी माता, सावित्री माई माझी माता. बाबासाहेब माहिती आहे का? आहेत की बाबासाहेब. बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेबांनी आता हे का त्यांच्या लोकांसाठी सगळं त्यांना अंधारात पाडलेलं, गावाबाहेर टाकलेलं, त्यांना आता आणलं की उजेडा. त्यांच्या लोकांना किंमत आहे आता, आणि ती सगळ्यासाठीच आता ते किती झाले तर श्रेष्ठ. बाबासाहेबांनी फक्त काय त्यांच्या लोकांसाठी केलं का? आपल्यासाठी बी केलं. होय काय केलं? काय केलं? शिक्षण शिकवलं. आता आमच्या पत्रिकेत मराठी लोक त्यांचा फोटो छापते ते की काय काय शिकलेली, PhD झालेली. हे माझा शेजाऱ्याचं पोरग PhD झालं तर त्यांनी फोटो छापला की का बाबासाहेबांचा. बरं छापते ती? का बरं? तेवढं त्यांना ज्ञानच प्राप्त होतं, हुशार तेवढे होते. कायदा त्यांनी काढला, सगळ्या बरोबर लढा दिला, सगळ्याच्या प्रश्नाला उत्तर दिली. अहो त्यांनी घर प्रपंच मंडळी ही काय बघितली नाही, त्यांनी शिक्षण बघितलं आणि पुस्तकं सगळी बघितली, आणि त्यांनी कायदा केलं. त्यावेळेस हे मराठी त्यांना त्रास देत होती त्यांच्या लोकांना, म्हणजे त्यांच्या लोकांसाठी त्यांनी एवढा त्रास घेतलेला रात्रंदिवस. शिक्षणामुळे काय होते मग? शिक्षणामुळे कायदा काढला. अमेरिकेला गेले ती, मुंबईला गेले, सगळं धरणं धरलं त्यांनी. काय काय केलं? नाही का केलं काय? नाही, शिक्षण घेतल्यामुळे काय होते? शिक्षण घेतल्यामुळे त्यांना कायदा माहिती झालं, कुठं काय करायचं माहिती झालं. मग त्याने सोडलं का प्रपंच, संसार, घरदार काय म्हणले का? रमाबाई कुठं आहे त्या, काय त्यांची ओळख होती का? वर्ष 2-2 वर्ष ठेवून जायचे रमाबाईला. खरं आहे का हे? खरं आहे. आणि मग बाबासाहेबांनी तर काय थोडं केलं का?